नमस्कार मंडळी, योगिनीज ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। यावेळेस मी तुम्हाला सफर घडवणार आहे रंगरंगील्या राजस्थानची। राजस्थान म्हटल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे वाळवंट आणि त्यानंतर तिथली खाद्य संस्कृती, ज्यामध्ये आहे दाल बाटी, चूरमा, गट्ट्याची भाजी, केरसांगरीची भाजी, राजस्थानी कढी, रायता, गुलाबजाम असं बरंच काही। अर्थात हे झालं व्हेजचं। नॉन व्हेज मध्ये लाल मांस वगैरे इतर पदार्थ आहेत, पण मी व्हेज असल्यामुळे तुम्हाला फक्त व्हेजच सफर घडवू शकते। राजस्थान याचं जुनं नाव राजपुताना। हे राज्य भारतातल्या पश्चिम दिशेला आहे। इथे दूरवर पसरलेल्या ह्याच्या अरवलीच्या पर्वतरांगा त्याच्या इतिहासाची साक्ष देत असतात। इथे उभे असलेले भव्य दिव्य किल्ले, राजवाडे, त्यांची सुंदरता आज सुद्धा अबाधित टिकवून आहे। पण एवढीच राजस्थानची ओळख नाही, इथे असलेली तीर्थक्षेत्रे सुद्धा तितकीच मान्यता प्राप्त आणि श्रद्धेचा विषय आहे। भारतातल्या अनेक भागातून अनेक भाविक इथे राजस्थानमधल्या काही भागांमध्ये दर्शनाला येत असतात। त्यापैकीच एका भागाची मी तुम्हाला सफर घडवणार आहे, ते म्हणजे सावलिया सेठ मंदिर, जे आहे उदयपूर पासून 65 किलोमीटर अंतरावर। ट्रेनने येणार असाल तर चित्तोडगड रेल्वे स्टेशन जवळ आहे, आणि जर तुम्ही विमानाने येणार असाल तर उदयपूरचं महाराणा प्रताप एअरपोर्ट तुम्हाला जवळ आहे। चला जाणून घेऊया सावलिया सेठ मंदिराबद्दल। असं म्हटलं जातं, संत सावलिया सेठची मूर्ती जी आहे ना, ती संत मीराबाईंचे गिरधर गोपाल ही मूर्ती आहे, ज्यांना नित्य नेमाने संत मीराबाई पूजत होत्या। मीराबाईंकडे एकूण 4 मूर्ती होत्या। चित्तोडगड सोडल्यानंतर मीराबाईंनी भारतभर भ्रमण केलं आणि काही संतांच्या हवाली त्या मूर्ती केल्या, पण मुघलांच्या आक्रमणापासून भीती होती, त्यामुळे संतांनी त्या जमिनीमध्ये पुरून ठेवल्या। पण काळाचं चक्र फिरलं, देवाला भक्तांना भेटण्याची ओढ लागली आणि भोलानाम गुर्जर नावाच्या एका दूध विक्रेत्याला कृष्णाने दृष्टांत दिला आणि सांगितलं की बागुंड मधल्या छापर गावात, छापर म्हणजे मोकळी जागा, इथे खोद, इथे तुला मी सापडेल। आणि खरोखर त्या ठिकाणी कृष्णाच्या या मनमोहक 4 मूर्ती सापडल्या, ज्या अनुक्रमे मंडपिया, भातसोडा आणि बागुंड या गावात स्थापित केल्या। 4थी मूर्ती खंडित होती, त्यामुळे तिला पुन्हा जमिनीत तसंच पुरण्यात आलं। सध्याचं जे सावलिया सेठ तीर्थक्षेत्र आहे हे मंडपिया गावात आहे। चित्तोड पासून 33 किलोमीटर अंतरावर आहे। इथे तुम्ही बसने किंवा टॅक्सीने येऊ शकता। फार मोठं भव्य आणि दिव्य प्रांगण आहे। तुम्ही जसं इथे बघताय ना की लोकांनी छोट्या छोट्या विटांनी किंवा दगडांनी असं बांधलेलं आहे घरांसारखं। इथल्या स्थानिकांना आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं, इथे जर घर बांधलं ना तर सावलिया सेठ आपलं घर बांधण्यास मदत करतो, म्हणजे आपलं स्वप्न नक्की पूर्ण करतो। त्यामुळे आम्ही सुद्धा तिथे प्रयत्न केला आणि दर्शनासाठी रांगेत आलो। भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून असं सभामंडप बांधलेला आहे, ज्यात तुम्ही प्रदक्षिणा आणि रांगेत रांगणं या दोन्ही गोष्टी होतात। असं म्हटलं जातं की हा कळस सुद्धा सोन्याचाच आहे। गेल्यानंतर तुम्हाला इथे सगळं दिनचर्या, सावलिया सेठची दिनचर्या कळते, म्हणजे आरती कधी, त्यांचा शृंगार कधी, त्यांचा नैवेद्य कधी, त्यांचा विश्राम कधी, हे सगळं काही इथे तुम्हाला दिसतंच। आतमध्ये तुम्हाला कृष्णाच्या आणि मीराबाईच्या मनमोहक पेंटिंग्स दिसतीलच। प्रत्येकाला दर्शनाची ओढ असते, त्यामुळे जो तो आपला दर्शनासाठीच आतुर असतो। अर्थात आतमध्ये फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी अलाउड नाही, त्यामुळे मी तुम्हाला फक्त बाहेरूनच जे काही आहे ती माहिती देऊ शकते। असं म्हटलं जातं की सावलिया सेठला मिळणारी जी काही दानपात्र आहे ती संपत्ती करोडोंमध्ये आहे। पद्मनाभ स्वामी मंदिराच्या नंतर दुसरा क्रमांक या तीर्थक्षेत्राचा लागतो, जिथे येणारी भेटराशी ही करोडो रुपयांमध्ये असतेच। हे झालं भारतीय चलन, पण त्याचबरोबर इथे परकीय चलन सुद्धा तितक्याच प्रमाणात येतं। डॉलरमध्ये वगैरे ह्यांचं भेटपात्रांमध्ये येत असतं। नुसती कॅशच नाही, यांच्याकडे सोन्याचे अलंकार, तसंच चांदीची भांडी, ही निराळी, हे सगळं असतं। प्रत्येक महिन्याच्या अमावस्येचा 1 दिवस आधी हे दानपात्र
उघडलं जातं आणि मोजलं जातं. इथल्या लोकांचा मेन व्यवसाय अफूची शेती आहे. त्यामुळे बरेच जण देवाला आपल्या व्यापारामध्ये पार्टनर म्हणून नेमतात आणि काही भाग कबूल करतात 20 ते 50% आणि तितका तो नफ्याचा जो भाग असेल तो दानपात्रामध्ये आणून टाकतात. प्रत्येक वर्षाच्या भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला जलझुलणी एकादशी म्हणतात. तेव्हा इथे खूप मोठी जत्रा भरते आणि त्यावेळेला लाखो भाविक भारतभरातून दर्शनासाठी येत असतात. इथे आल्यानंतर तुम्हाला उन्हाचा त्रास अजिबात जाणवणार नाही. तशी व्यवस्थाच आहे. पंखे वगैरे, पाणी जागोजागी आहे. कृष्ण कन्हैया लाल की